नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे महत्त्वाचं अपडेट. लातूर शहरामध्ये जे आर टी ऑफिस आहेत त्यामध्ये आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं इथं निवेदन देण्यात आलेलं आहे आणि निवेदनामध्ये बऱ्याचशा काही मागण्या करण्यात आलेल्या आहेत. प्रादेशिक परिवहन अधिकारी लातूर यांना हे निवेदन देऊन या ठिकाणी ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार दैनंदिन इथं चालतो लातूर जिल्ह्याभरामध्ये, जे आर टी ओच्या मार्फत इथं भ्रष्टाचार होतोय असा आरोप इथं या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे. बऱ्याचशा मोठ्या संख्येनं या ठिकाणी येऊन अधिकाऱ्यांना इथं त्यांची कानउघडणी करण्याचा प्रयत्न या टीमच्या वतीनं करण्यात आलेला आहे. निवेदनसुद्धा त्यांना दिले. नेमक्या काय काय मागण्या याच्यामध्ये आहेत आणि अधिकाऱ्यांनी त्यांना कसा रिस्पॉन्स दिला हे आपण इथं त्यांना बोलणार आहोत, विचारणार आहोत. आपल्यासोबत इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संतोषजी नागरगोजे सर आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. सर, काय सांगाल, काय नेमक्या निवेदनामध्ये मागण्या आहेत? आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं या ठिकाणच्या आर टी ओ ऑफिसचा भ्रष्टाचार बंद व्हावा यासाठी निवेदन दिलेलं आहे. कारण लातूरचं आर टी ओ ऑफिस म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे. या ठिकाणी प्रत्येक गोष्टीसाठी, समजा लायसन काढायचे त्याच्यासाठी पैसे, पासिंगसाठी पैसे, त्याच्यानंतर समजा एखादं वाहन ट्रान्सफर करायचं त्याच्यासाठी पैसे, पुन्हा रिन्युअल करायचं एखादं त्याच्यासाठी पैसे, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी पैसे घेतले जातात. इथं बाहेर त्या लोकांनी एजंट नेमलेले आहेत आणि त्या इथल्या कागदपत्रावर आत्तासुद्धा आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की त्या कागदपत्रावर इथल्या बाहेरच्या कुठल्या तरी एजंटचं नाव किंवा ड्रायव्हिंग स्कूलवाल्याचं नाव टाकलं जातं आणि त्यांच्यामार्फत वसुली केली जाते. मग ट्रॅव्हल्सवाल्याची जे वसुली करण्यासाठी वेगळा माणूस, त्याच्यानंतर वाळूवाल्याची वसुली करण्यासाठी वेगळा माणूस, जे आडत लाईन आहे कृषी उत्पन्न बाजार समिती तिथं इकडे ह्याला आपल्या MIDCमध्ये ओव्हरलोडिंगच्या नावाखाली त्यांच्याकडून वसुली करणारा वेगळा माणूस, पुन्हा उमरग्याचं जे चेकपोस्ट आहे त्या चेकपोस्टवर इथले जे समजा यांचे निरीक्षक जातात ते निरीक्षक 500 ते 1000 रुपयापर्यंत प्रत्येक वाहनाकडून घेतात. आणि जवळपास यांची दररोजची कमाई तिथं 2-3 लाख रुपये आहे. तिथं जर पोस्टिंग घ्यायची असली तर 10-12 लाख रुपये यांनी मोजावं लागतात. आणि इथं प्रत्येकाकडून 500 रुपये 1000 रुपये नित्याचं झालं आहे. म्हणजे पावलाला एकही माणूस नाही की ज्याच्याकडून पैसे घेतले जात नाहीत. म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा जी मी म्हटलं ती यासाठी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळं हे सगळी हप्तेबाजी बंद व्हावी. ट्रॅव्हल्सवाल्याकडून 2500 रुपयापर्यंत हप्ता घ्यायचा महिन्याला, वाळूच्या टिप्परवाल्याकडून हप्ता, म्हणजे हे सगळे सोकावलेत. ह्यांना विचारणार कोणच नाही. त्याच्यामुळं आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं निवेदन देऊन त्यांना इशारा दिला आहे की जर हा भ्रष्टाचार या ठिकाणी थांबला नाही तर उमरगा चेकपोस्ट असेल किंवा इथं ड्रायव्हिंगचं इथं मध्ये समजा एजंटच्या मार्फत जी वसुली केली जाते या प्रत्येकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्टिंग ऑपरेशन करणार आहे. आणि जो कोणी भ्रष्टाचारी अधिकारी आढळल त्या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळं लावून त्याची गाडवाहून मिरवणूक काढण्यात येणार आहे असं आम्ही यांना सांगितलं आहे आता. त्याच्यामुळं यांनी आता चव्हाण साहेब नवीन आलेत, अय्यर साहेब नवीन आलेत. आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी इथलं प्रशासन सुधारतील आणि जो कोण अधिकारी भ्रष्ट आहे त्या अधिकाऱ्यावर अंकुश लावतील अशी अपेक्षा आहे. नाहीतर आम्ही आंदोलन करणारच आहोत. ओके, तर तुम्ही या ठिकाणी अधिकाऱ्यांना असं निवेदन पण दिलेलं आहे आणि अधिकाऱ्यांना सांगितलेलं पण आहे. पण एक सर्वसामान्य माणूस म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे? कारण आता हे मनसेनं इथं आवाज उठवला आहे. सर्वसामान्यांनी कशा पद्धतीने आवाज उठवला पाहिजे? सर्वसामान्यांनी मला असं वाटतं की जे समजा लायसनचे पावतीचे पैसे आहेत त्या पावतीच्या व्यतिरिक्तचे पैसे द्यायची गरजच नाही ना. समजा आता प्रत्येक गोष्टीसाठी पैसे ठरवलेले आहेत. पासिंगसाठी किती पैसे लागतात, लायसन्ससाठी किती पैसे लागतात, वाहन ट्रान्सफर करण्यासाठी पैसे किती लागतात ह्याची माहिती सर्वसामान्यांनी घेतली पाहिजे. तेवढेच पैसे द्यायचे. हे एजंट लोकांकडे जाऊन जाण्याची गरज नाही. डायरेक्ट इथं ऑफिसमधून काम करता येते. परंतु ह्यांचा हा बाजार चालवण्यासाठी हे याच्यावर सर्वसामान्य लोकांनी जर इथून पुढच्या काळात त्यांच्या निदर्शनास अशी गोष्ट आली तर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुठल्याही कार्यकर्त्याशी संपर्क साधावा. आम्हाला संपर्क साधावा, आम्ही हे बंद करू. ओके, तर या ठिकाणी सर्वसामान्याच्या कोणत्याही व्यक्तीला जर अशा पद्धतीची अडचण आली तर तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क करू शकता असं इथं नागरगोजे सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. खरं म्हणजे आज शेकडोंच्या संख्येनं इथं मनसेचे कार्यकर्ते एकत्रित आले आणि अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिले. हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. प्रत्येकाला हे जाणवतं की आपल्याला कुठेतरी अडवणूक केली जाते. जर तिथं 500 रुपये दंड असेल तर 200 रुपये घेऊन सोडलं जातं तुम्हाला. म्हणजे अशा पद्धतीचे भ्रष्टाचार करण्याचं दैनंदिन जीवनात काम असतं. परंतु याला
बोलायला वाचा फोडायला आपल्याला प्लॅटफॉर्म मिळत नाही, परंतु आज मनसेच्या वतीनं हे सर्वसामान्यांचा मुद्दा आज या ठिकाणी आंदोलनाच्या स्वरूपामध्ये आपल्यासमोर आणलेला आहे। या सगळ्यावर प्रशासन नेमकी काय कारवाई करतं आणि कशा पद्धतीनं आता या विषयाकडे पाहिलं जातं हे सुद्धा पाहण्यासारखं आहे। तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे महत्त्वाचं अपडेट। अशा संदर्भामध्ये जर तुम्हालाही काय अनुभव आले असतील, अशा पद्धतीचं जर तुमची पळवणूक झाली असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका। महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट पृथ्वीराज यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, लातूर।